नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपणा सर्वांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती आहे की नगर परिषद भरती 2023 ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। 13 तारखेपासून फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे आणि ती 20 ऑगस्ट पर्यंत असणार आहे। तर या सेशन मध्ये जे कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, जे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत, खरं म्हटलं तर शासनामध्ये या विद्यार्थ्यांसाठी खूप कमी वॅकन्सीज निघतात। तरीही नगर परिषद भरतीमध्ये 2023 मध्ये या कॉम्प्युटर आणि आयटी इंजिनियर साठी सुद्धा एक सुवर्ण संधी आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण कॉम्प्युटर आणि आयटी इंजिनियर साठी नगर परिषद मध्ये काय काय पोस्ट आहेत, कुठल्या पोस्ट आहेत, त्याशी रिलेटेड महत्त्वाच्या तारखा कुठल्या आहेत, एक्झामचा पॅटर्न काय आहे आणि सिलेबस काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, कॉम्प्युटर आणि आयटीच्या विद्यार्थ्यांसाठी सायबरशी रिलेटेड काही पोस्ट, सिस्टीम अनालिसिसशी रिलेटेड काही पोस्ट आणि विविध स्पेसिफिक शासनामध्ये खूप लिमिटेड जागा असतात, पण इथे मात्र खूप साऱ्या पोस्ट ह्या नगर परिषद मध्ये आलेल्या आहेत। तुम्ही जर नगर परिषदेच्या तुमच्या साइटवरती जाल तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यामध्ये सगळी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन जे आहेत आणि वेगवेगळ्या लिंक्स जे आहेत की जनरल इन्स्ट्रक्शन्स असतील, डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट असेल, एक्झाम स्कीम असेल, करंट पेपर ॲडव्हर्टाइजमेंट असेल आणि रजिस्टर आणि लॉग इन करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या लिंक्स तिथे जनरेट केलेल्या आहेत। पण या वेबसाईटचे सगळे जे डिटेल्स आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, नगर परिषद भरती 2023 साठीची ही जी ॲडव्हर्टाइजमेंट आहे ही 11 जुलैला आली होती आणि या ॲडव्हर्टाइजमेंट मध्ये त्यांनी पदभरतीचे डिटेल्स सगळे जे आहेत ते दिलेले आहेत। तर याच्यामध्ये तुमच्या संवर्गामध्ये अभियंता, अभियंता क गटातील श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क साठी वेगवेगळे रिक्त पदे आहेत आणि कॉम्प्युटर आणि आयटी साठी सुद्धा याच्यामध्ये पोस्ट आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स, महत्त्वाच्या तारखा तुम्ही लक्षात घ्या। मी जसं आता सांगितलं की ऑलरेडी 13 जुलै पासून फॉर्म फिलिंग सुरू झालेला आहे आणि जी शेवटची तारीख असणार आहे तुमची फॉर्म फिलिंग साठी ती असणार आहे 20 ऑगस्ट, म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये। त्याच्यामुळे बिलकुल तुम्ही पॅनिक होऊ नका, अजून खूप वेळ तुमच्याकडे फॉर्म फिलिंग साठी आहे आणि त्याच्यावरनं तुम्हाला डिटेल्स इथे जाता येतं। विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की नगर परिषद भरती 2023 यासाठी जे अभियंता पदे आहेत आणि त्यातल्या त्यात संगणक आणि माहिती तंत्रज्ञान म्हणजे कॉम्प्युटर आणि आयटीशी रिलेटेड जे पद आहेत याच्यासाठी ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे। तुम्हाला जर हा फॉर्म भरायचा असेल तर तुमच्या सोबत मार्कशीट असणं गरजेचं आहे, म्हणजे ज्यांचा रिझल्ट लागला असे विद्यार्थी इथे पात्र आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याच जणांनी आताच एक्झाम दिलेली आहे, त्यांचे स्पेसिफिक रिझल्ट अजून लागायचे आहेत, पण जर 20 ऑगस्ट पर्यंत तुमच्या हातामध्ये मार्कशीट आली तर तुम्ही त्याच्यासाठी पात्र ठरू शकता। पण तुमचं जर कंप्लीशन नसेल, एखादा विषय राहिला असेल तर मात्र तुम्ही पात्र ठरणार नाहीत। विद्यार्थी मित्रांनो, 13 जुलै पासून फॉर्म फिलिंग सुरू झालेली आहे, 20 ऑगस्ट पर्यंत फॉर्म फिलिंग असणार आहे। तसंच तुम्ही ऑनलाईन फी याची भरू शकता। फॉर्म फिलिंग साठी जे काही तुमचा अर्जाची फी आहे, रक्कम आहे, ती तुम्ही स्पेसिफिकली त्याच पिरियड मध्ये, त्याच कालावधीमध्ये 13 जुलै ते 20 ऑगस्ट मध्ये तुम्ही भरू शकता। विद्यार्थी मित्रांनो, तुमचे जे प्रवेश पत्र आहे, ऍडमिशन कार्ड आहे, हे त्यांच्या वेबसाईटवरती त्यांच्या वेबसाईटवरती जे mahadma.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती उपलब्ध होणार आहेत। कधी उपलब्ध होणार आहेत तर परीक्षेच्या साधारणतः 7 ते 8 दिवस अगोदर। आणि जो एक्झामिनेशनचा डेट आहे त्यांनी आता काही मेन्शन केलेलं नाही, पण त्यांनी तिथे मेन्शन केलेलं आहे की या वेबसाईटवरती तुम्हाला ते सगळे अपडेट्स मिळतील। तर महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवा, फॉर्म फिलिंग ऑलरेडी सुरू झाली आहे, 20 ऑगस्ट पर्यंत तुम्ही फॉर्म फिल करू शकता। विद्यार्थी मित्रांनो, आता याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं की पोस्ट जे आहेत तर त्या पोस्ट कुठल्या कुठल्या आहेत, तर याच्यामध्ये कॉम्प्युटरशी रिलेटेड आपण इथे बोलतोय तर ज्या पोस्ट क्रमांक 3 आहेत याच्यामध्ये तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा। महाराष्ट्र नगर परिषद संगणक अभियांत्रिकी सेवा याच्यामध्ये संगणक अभियंता, कॉम्प्युटर इंजिनियर गट क, त्याच्यामधल्या श्रेणी अ, श्रेणी ब आणि श्रेणी क या 3 श्रेणीसाठी ह्या पोस्ट आहेत। आता कुठल्या श्रेणीसाठी किती पोस्ट आहेत हे बघूया। पदाचं नाव तुम्हाला माहिती आहे, कॉम्प्युटर इंजिनियर। याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पर्टिक्युलर ज्याला म्हणतो आपण प्रवर्ग आहे
तो प्रवर्ग तुम्ही लक्षात संवर्ग लक्षात घ्या, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा संगणक गट क आणि त्याच्यामधला श्रेणी अ. आता तुम्ही श्रेणी अ काय, ब काय आणि क काय, हे काय भानगडी आहेत हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आपल्या इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती अक्षय सरांचा व्हिडिओ आहे, त्यांनी त्याच्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो इथे फक्त 2 पद आहेत. आता तुम्ही म्हणाल सर फक्त 2 पद, पण हे जे पद आहेत हे श्रेणी अ शी रिलेटेड असल्यामुळे कमी पद आहेत, आपल्याला एकच पोस्ट लागते. तर विद्यार्थी मित्रांनो 2च पद असल्यामुळे याच्यामध्ये एक आर्थिक दुर्बल घटक म्हणजेच इकॉनॉमिकली वीकर सेक्शन साठी आहे आणि एक जो आहे अनुसूचित जमातीसाठी आहे म्हणजे एसटी साठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो इथे 2 पद आहेत तुमच्या गट क श्रेणी अ मध्ये, तसेच 2 पद आहेत तुमचे गट क श्रेणी ब मध्ये. पोस्ट तीच आहे. कुठली पोस्ट आहे? कॉम्प्युटर इंजिनियर, संगणक अभियंता. पण त्याच्यामधली गट क श्रेणी ब मधले हे 2 पद आहेत. इथे दोन्ही जे पद आहेत, ओके, दोन्हीही हे रिझर्व पद आहेत. त्याच्यापैकी एक हे इतर मागासवर्गीय आणि एक अनुसूचित जमातीला आहे. विद्यार्थी मित्रांनो हे 2 पद आहेत गट ब शी रिलेटेड, म्हणजे अ चे 2 पद गट श्रेणी अ चे, श्रेणी ब चे 2 पद दोन्ही गट क मध्येच मोडतात. ओके, त्यानंतर आता सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये एकूण 41 पद म्हणजे 41 वॅकन्सीज जे आहेत, या 41 वॅकन्सीज कॉम्प्युटर इंजिनियर गट क श्रेणी क मध्ये भरण्यात येणार आहे. आणि ह्या मात्र खूप जास्त जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. इथे तुम्हाला गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे की नगर परिषद 2023 कॉम्प्युटर इंजिनियर संगणक अभियंता या पदासाठीची इथे एकूण 41 पोस्ट 41 पोस्ट आहेत. पण एक लक्षात घ्या की या 41 पदांपैकी जे 10 पद आहेत किंवा 10 पोस्ट आहेत, 10 पोस्ट ह्या ज्या आहेत, ह्या 10 पद नगर परिषद कर्मचारी यांच्यासाठी राखीव आहेत. म्हणजे जे अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी असेल, ऑलरेडी नगर परिषदेमध्ये आहेत, कार्यरत आहेत आणि त्यांची क्वालिफिकेशन इथे बसतं. तर ते जे विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांसाठी किंवा त्या ॲस्पिरंटसाठी 10 जागा ह्या राखीव असणार आहेत. तर ह्या ज्या 10 जागा राखीव आहे त्याच्यापैकी 8 रिझर्व आहे आणि ओपन जनरल 2 आहेत. याच्यामध्ये एक इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, 4 ओबीसी, बरोबर आहे. याच्यामध्ये विशेष मागासवर्गीय ज्याला आपण म्हणतो स्पेशल बॅकवर्ड क्लासेस, त्याच्या व्यतिरिक्त भटक्या जमाती क, भटक्या जमाती ब ज्याला आपण एनटीबी एनटीसी वगैरे म्हणतो. ह्या ज्या जागा आहेत याच्यामध्ये राखीव आहेत. ह्या विभागीय जागा आहेत, ह्या जनरल विद्यार्थ्यांसाठी राखीव नाहीत. मग 41 मधल्या 10 गेल्यात म्हणजे 31 जागा आहेत. त्या जागा मात्र काय आहेत? त्या जागा तुमच्या स्पेसिफिक जे सर्वसाधारण उमेदवार आहे यांच्यामधनं भरायच्या आहेत. संगणक अभियंता गट क श्रेणी क याच्यामध्ये जे जनरल विद्यार्थी आहेत, जे बाहेरचे विद्यार्थी आहेत, जे फ्रेशर विद्यार्थी आहेत, अशासाठी 31 जागा आहेत. त्यापैकी ओपन जनरलला 7 जागा आहेत आणि रिझर्व 24 आहेत. इकॉनॉमिकली वीकर सेक्शनला 3, ओबीसी 12 आणि स्पेशल बॅकवर्ड क्लासेस आणि हे सगळे त्याचे डिटेल्स दिले. त्याच्या व्यतिरिक्त तुमचे जे रिझर्वेशन आहे त्याच्यामध्ये ओपन जनरल महिलासाठी राखीव, लेडीजसाठी, त्यानंतर स्पोर्ट्ससाठी, माजी सैनिकासाठी हे सुद्धा खूप त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर तुम्ही स्पेसिफिकली तुमची कॅटेगरी कुठली आहे त्या कॅटेगरी मधनं सुद्धा फॉर्म भरू शकता. विद्यार्थी मित्रांनो इथे लक्षात ठेवा 31 जागा आहेत. कॉम्प्युटर इंजिनियर साठी शासनामध्ये काम करण्यासाठी ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, कारण संगणक अभियंतासाठी सहजासहजी जागा येत नाही. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हे टोटल पदे आहेत. तर इथं मी समरी लिहिलेली बघा. जसं मी मगा सांगितलं तर एकूण 48 पद जे आहेत हे आपल्याला अवेलेबल आहेत. याच्यापैकी बघा संगणक अभियंता गट क श्रेणी अ 2, गट क श्रेणी ब 2, त्यानंतर गट क श्रेणी क 31 आणि विभागीय श्रेणी क 10. ओके, तर ह्या 41 आणि ह्या 45 हे 45 आहेत ह्या. तर ह्या ज्या जागा आहेत याच्यापैकी आपण 10 सोडून देऊया, कारण ते विभागीय अधिकाऱ्यांसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. पण तुमच्यासाठी ह्या एकूण ज्या 35 जागा आहेत त्या मात्र तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. ओके, आता सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे कोण इलिजिबल आहेत. पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन काय रिक्वायर्ड आहे इथे. तर इथे याला
संगणक अभियंत्याशी रिलेटेड जे आहेत सर्वसाधारण उमेदवार जर असेल म्हणजे मग तो एखादा स्पेसिफिक फ्रेशर विद्यार्थी असेल ज्याला आपण म्हणतो सॉरी की जो सर्वसाधारण विद्यार्थी आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी काय क्वालिफिकेशन आहे बघा. मग तो गट क मधला श्रेणी असेल, ब असेल, क असेल, मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक म्हणजेच बीई किंवा बीटेक कॉम्प्युटर हा विद्यार्थी असला पाहिजे. MSCIT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा आणि शासन वेळोवेळी निश्चित करेल अशी परीक्षा उत्तीर्ण असला पाहिजे. MSCIT चा जो पॉइंट आहे त्याच्याशी संबंधित सुद्धा एक व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अक्षय सरांचा आहे. त्यांनी संपूर्ण माहिती GR सहित तुम्हाला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही मुळातच संगणक अभियंते आहात तर तुम्हाला MSCIT ची गरज नसते, तर इक्विव्हॅलंट कोर्सेस मध्ये तुम्ही ते असू शकता. त्यानंतर मराठी भाषेचं जे ज्ञान आहे ते पुरेसं लागणार आहे. इथे सुद्धा ज्या विद्यार्थ्यांनी CBSE केलेला असेल 10th आणि 12th आणि त्यांच्या मार्कशीट मध्ये मराठी विषयच नसेल अशासाठी एक सिंपल फॉर्मॅट असतो. तो फॉर्मॅट मराठी भाषेचं ज्ञान असलेला तुम्ही फक्त सही करून घेऊन यायची असते. कन्सर्न जिथे मराठी विषय आहे अशा कॉलेजमधनं तिथल्या विभाग प्रमुख मराठीचे आणि प्राचार्य यांची येते लक्षात. त्याच्यामुळे या तीनही जर क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत असाल तर यू आर इलिजिबल फॉर दिस पोस्ट, महाराष्ट्र नगर परिषद अभियांत्रिकी सेवा कॉम्प्युटर इंजिनियर. हे कोणासाठी? जे जनरल विद्यार्थी आहेत, जे सर्वसाधारण विद्यार्थी आहेत. ओके, ज्या मी तुम्हाला 35 जागा सांगितल्या. आणि जे आता विभागीय विद्यार्थी आहेत की जे त्या डिपार्टमेंटमध्ये ऑलरेडी कामाला आहेत नगर परिषदेमध्ये, ओके, त्यांच्यासाठी काय क्रायटेरिया आहे तो बघा. आता याच्यामध्ये फक्त संगणक अभियंता गट क श्रेणी क साठीच आहे. नगर परिषद किंवा नगर पंचायत कर्मचाऱ्यांसाठी 25% राखीव आहे. मग त्याच्यासाठी काय क्रायटेरिया बघा. मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक किंवा पदविकाधारक. विद्यार्थी मित्रांनो, इथे बीटेक म्हटलेलं आहे, पण तुम्ही जर नगर परिषद नगर पंचायतीमध्ये काम करत असाल तर तिथे तुम्हाला बी जर असाल तुम्ही किंवा बीटेक असाल तरी इलिजिबल आहात, पात्र आहात. किंवा डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग जर असेल तुमच्याकडे, पदवीधारक म्हटलंय तर ते सुद्धा चालतं. पण त्या केसमध्ये पदवीधारकाच्या बाबतीत किमान 3 वर्षाचा अनुभव, म्हणजे जर बीटेक असेल तर 3 इयर्सचा एक्सपिरियन्स पाहिजे तुम्हाला. आणि जर तुम्ही डिप्लोमा असेल, पदवीधारक असेल, पदविकाधारक असेल, डिप्लोमा असेल तुमचा, तर त्या केसमध्ये तुम्हाला 5 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. आणि तो अनुभव कुठला लागणार आहे विद्यार्थी मित्रांनो? नगर परिषद किंवा नगर पंचायतीमधील ओके कोणत्याही पदावरील अनुभव. असं नाही की तुम्ही तिथे कॉम्प्युटर इंजिनियरच असायला पाहिजे. तुमचा कुठलाही अनुभव तिथला काय आहे तो व्हॅलिड आहे. त्याच्या व्यतिरिक्त विभागीय परीक्षा उत्तीर्ण हे असलं पाहिजे. MSCIT परीक्षा किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे किंवा इक्विव्हॅलंट. तर इथे सगळ्यात महत्वाचं ही जी बाब आहे, विहित केलेल्या असल्यास विभागीय परीक्षा उत्तीर्ण असलं पाहिजे. तर हे जे आहे हे डिपार्टमेंटल साठी ज्या 10 जागा मी तुम्हाला सांगितल्या आणि हे जे आहे हे सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी. ओके, तर हे झालं क्वालिफिकेशन. आता तुम्ही म्हणाल सर इथे संगणक म्हटलंय, मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून संगणक अभियांत्रिकी शाखेतील पदवीधारक म्हटले, मग IT आहे का तिथे? तर समकक्ष स्पेसिफिकली तुम्ही त्याच्यामध्ये इलिजिबल होऊ शकता. एक्झाम पॅटर्न, परीक्षा पद्धत बघा. याच्यामध्ये स्पेसिफिकली जर परीक्षा पद्धत आपण बघितली तर याच्यामध्ये 2 पेपर आहेत. एक आहे पेपर 1, दुसरा आहे पेपर 2. पेपर 1 चे परत 4 पार्ट्स आहेत. पेपर 1 चे परत 4 पार्ट्स आहेत. याच्यामध्ये आहे मराठी, इंग्लिश, ऍप्टिट्यूड, रिझनिंग, बौद्धिक चाचणी ज्याला म्हणतो, आणि सामान्य ज्ञान, जनरल स्टडीज. हे झाले तुमचे 4 पेपर 1 मध्ये. तर इथे 15 प्रश्न आहे आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण, असे टोटल 120 गुण तुम्हाला दिलेले आहेत.
हे 120 गुण किती प्रश्नांसाठी? तर 60 प्रश्नांसाठी. राहिलाय प्रश्न तुमचा पेपर 2 चा, तर पेपर 2 हा कंप्लीट तुमच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगशी म्हणजेच तुमच्या संबंधित विषयाशी संबंधित असेल. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर इथे 60 प्रश्न 120 मार्काला. हे बघा, 15 प्रश्न 30 मार्क मराठी, 15 प्रश्न 30 मार्क इंग्रजी, 15 प्रश्न 30 मार्क सामान्य ज्ञान जनरल स्टडीज आणि 15 प्रश्न 30 मार्क बौद्धिक चाचणी. आणि याची लेवल सुद्धा बघा, मराठी इंग्लिश भाषा जर असेल तर 12वीची लेवल आहे, पण तुमचं जीएस आणि ऍप्टी रिझनिंग जर असेल तर त्याची ग्रॅज्युएशन लेवल आहे. इंग्लिश जी लँग्वेज आहे तर फक्त मराठी सोडलं तर इंग्लिश आणि मराठी सोडलं तर बायलँग्वेज आहे. आता हे जे नॉन टेक्निकल पार्ट आहे हा तुम्हाला किती वेळामध्ये सॉल्व्ह करायचा आहे? 70 मिनिटांमध्ये. याचा अर्थ हे जे 60 प्रश्न आहेत हे तुम्हाला 70 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. 70 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करायचे आहेत. आणि ऑब्जेक्टिव्ह टाइपचे आहेत. 4 प्रश्न असतील तुम्हाला, 4 उत्तर असतील, त्याच्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. राहिलाय पार्ट दुसऱ्या पेपरचा जो टेक्निकल पेपर आहे याच्यामध्ये आता जर आपण बघितलं तर तुम्हाला 40 प्रश्न प्रत्येक प्रश्नाला 2 गुण म्हणजे 80 मार्क. आणि हे सगळं तुम्हाला ग्रॅज्युएशन लेवलला असणार आहे. टेक्निकल असल्यामुळे इंग्लिश मध्ये असणार आहे. आणि या 40 प्रश्नांना सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला वेळ किती दिलेला आहे? 50 मिनिट. म्हणजे पेपर 1 70 मिनिट, पेपर 2 50 मिनिट, 120 मिनिट म्हणजेच काय तर 2 तासामध्ये हा तुम्हाला पंचरंगी कार्यक्रम करायचा आहे. येते लक्षात? हा सुद्धा बहुपर्यायी म्हणजेच ज्याला आपण म्हणतो ऑब्जेक्टिव्ह टाइपची एक्झाम होणार आहे. तर पेपर 1 आणि पेपर 2 जर तुम्ही बघितलं तर इथे 120 मार्क, इथे 60 मार्क असे, सॉरी इथे 80 मार्क असे 200 मार्क किती प्रश्नांसाठी? 100 प्रश्नांसाठी असणार आहे. ओके, तर हे झालं तुमचं एक्झाम पॅटर्न. निगेटिव्ह मार्किंग आहे याला 0.25 किंवा 1/4. याचा अर्थ 4 प्रश्न जर चुकले तुमचे, ओके, तर एका प्रश्नाचे जे मार्क आहेत ते तुमचे गेले. आता एका प्रश्नाला 2 मार्क आहे म्हणजे 4 प्रश्न चुकले तर तुमचा 2 मार्क त्याच्यामधनं वजा होईल. पण तुम्ही जर एखादा अटेम्प्टच केला नाही प्रश्न तर त्याच्या मात्र मायनस होणार नाही. हे इथे दिलेलं आहे, नकारात्मक निगेटिव्ह गुण आहे. आता सिलेबस मध्ये जाऊया. सिलेबस मध्ये फक्त इथे आपण एक ब्रॉड लेवलला, मोठा ज्याला म्हणतो आपण ब्रॉड लेवलला बघू. डिटेल जो अनालिसिस आहे, डिकोडिंग आहे सिलेबसचं, ते वेगळा व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये करू. तर नॉन टेक्निकल मध्ये मी जसं सांगितलं, मराठी, इंग्लिश, जीएस मध्ये सामान्य ज्ञान मध्ये हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमी, इंडियन पॉलिटिकल सिस्टीम, करंट अफेअर्स, इंडिया आणि वर्ल्डचं आणि एन्व्हायरमेंट असे विषय आहेत. ओके, आणि राहिलाय प्रश्न ऍप्टिट्यूड रिझनिंगचा, तर हे इथे दिलेलं आहे. तर हा झाला तुमचा पेपर 1 नॉन टेक्निकल पार्ट. पेपर 2 बघा, जो टेक्निकल तुमच्या फील्डशी रिलेटेड आहे. याच्यामध्ये आपण इथे फक्त टॉपिक्स घेतलेले आहेत. डिटेल डिकोडिंग आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये करणार आहे. पेपर 2 हा तुमच्या फील्डशी संबंधित आहे. तर याच्यामध्ये जर तुम्ही बघायला गेलं तर डिस्क्रीट मॅथमॅटिक्स, स्टॅटिस्टिक्स, डिजिटल लॉजिक, कॉम्प्युटर ऑर्गनायझेशन अँड आर्किटेक्चर अँड IoT. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट 2000, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी रूल्स अमेंडेड इन अप टू 22. जे 2000 चा कायदा आहे ज्याला आपण स्पेसिफिकली इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट म्हणतो, माहिती तंत्रज्ञान कायदा 2000. आणि त्याच्यामध्ये जे काही सुधारणा झालेल्या आहेत, अमेंडमेंट झालेले आहेत 2022 पर्यंतच्या, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये विचारल्या जाण्याची शक्यता आहे. त्याच्या व्यतिरिक्त IT इनिशिएटिव्ह ऑफ गव्हर्नमेंट, शासनाच्या ज्या विविध योजना आहेत, विविध स्कीम्स आहेत, याच्या संबंधीची माहिती, हे सगळं पेपर डिटेल जो आहे डिकोडिंग ते आपण वेगळं करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये लक्षात घ्या की या पोस्ट मध्ये सगळ्यात महत्वाचं की हे संगणक अभियंता, ओके, संगणक अभियंता म्हणजेच कॉम्प्युटर इंजिनियर गट क, श्रेणी अ, ब, क असे पद आहेत. 41 बरोबर आहे. याच्यापैकी 31 पद हे तुमच्यासाठी आहे सर्वसाधारणसाठी, अ, ब, क.
ओके, आणि याच्यामध्ये बघा स्पेसिफिकली आपण या व्हिडिओमध्ये काय काय बघितलं, पात्रता, पदे, बरोबर आहे, त्याच्यानंतर सिलेबस आणि एक्झाम पॅटर्न. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर नॉन टेक्निकलची बॅच लावायची असेल तर आपली नॉन टेक्निकलची स्पेशल बॅच तुमच्यासाठी आहे नगर परिषदेसाठी, ज्याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, तुमचा सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे सगळं डिटेल व्यवस्थित घेतल्या जाईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर बुक सेट पाहिजे असेल तर हे कॉम्बो पॅक आहे, पण याच्यामध्ये सिव्हिलशी रिलेटेड टेक्निकल पार्ट आहे. पण तुम्हाला जर नॉन टेक्निकल घ्यायचं असेल तर नगर परिषद भरती याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, भौतिक चाचणी, जे लेटेस्ट TCS आणि IBPS, कारण आताच्या सगळ्या एक्झामिनेशन ज्या आहेत सरळ सेवा भरतीच्या या TCS किंवा IBPS घेते. लेटेस्टचे पेपर जे आहेत ते सगळे पेपर लक्षात घेऊन संपूर्ण मार्गदर्शक नावाचं बेस्ट बुक आपलं अवेलेबल आहेत आपल्या ड्रीम पाथ मध्ये, आपल्या वेबसाईट वरती, आपल्या सगळ्या ब्रँचेस वरती. तर तुम्ही ते घेऊ शकता. जे कॉम्प्युटरचे विद्यार्थी आहेत ते नॉन टेक्निकल पार्ट त्याच्यामधला घेऊ शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, या सेशन मध्ये आपण महानगरपालिका शी रिलेटेड नगर परिषदेशी रिलेटेड, नगर परिषद 2023 शी रिलेटेड जे कॉम्प्युटर इंजिनियर साठी संधी आहेत त्या संधीसाठीच्या पदे, पात्रता, परीक्षा पद्धती आणि सिलेबस हे आपण बघितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, डिटेल सिलेबस डिकोडिंग, इलेक्ट्रिकल, कॉम्प्युटर, सिव्हिलचं सगळं आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. तर स्टे ट्यून विथ आवर युट्यूब चॅनल. जर ही सेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल आणि ज्यांना तुम्हाला टेस्टिंग मध्ये नाही जायचंय, सॉफ्टवेअर मध्ये नाही जायचंय, पण शासनामध्ये जायचंय, खूप कमी जागा निघतात, पण ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. विद्यार्थी मित्रांनो, जर हे सेशन तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटलं असेल तर तुमच्या 5 मित्रांना याची लिंक शेअर करा, आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट मिळत राहतील. थँक्यू व्हेरी मच.